बाबासाहेबांचा पुतळा आहे. आमच्याही मनात तर आहे की कुपवाडला बाबासाहेबांचा पुतळा व्हायला पाहिजे. गेल्या महिन्यामध्ये दोन महिन्याच्या पाठीमागं महापौरांना मी विनंती केली. महापौर साहेब, एक शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बाबासाहेबांचा पुतळा आम्हाला कुपवाडला व्हायला पाहिजे असं आयुक्त मॅडम आणि महापौरांना मी विनंती केली आहे. महापौरांनी म्हणले की तशा दर्जेचा, जी व्यक्ती ज्या दर्जेची आहे त्या दर्जेची जागा पाहिजे आपल्याला. तसं नगररचनेला हुडकायला लावलं आहे त्यांनी. काल पण मी तुम्हाला सांगितलं की प्रोसेस आहे, गडबड करू नका. जसं काय बोलल्यानंतर होतंय असं नाही. ऐका, आपण सगळेजण मिळून करायला पाहिजे, त्यानं होत नाही. तुम्ही पण आमच्या संकट पाहिजे. आणि महापौर आपले धडाडीचे आहेत, त्याच्यामुळं हे पुतळा आम्ही कालावधी आमची जेवढी आहे त्या कालावधीमध्ये करायचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आणि कुपवाडला त्याशिवाय शोभा नाही. अगदी बरोबर. त्याच्यामुळं कुपवाडला हे पुतळा उभाच राहिला पाहिजे अशी माझी पण कळकळीची विनंती आहे. तुमच्या विनंती मला पण काल भावना तुमच्या कळाल्या. फक्त ऐका, माझं मत आहे की सगळ्यांनी कुठं अडथळा घालू नका आणि मदत करायला शिका. एक मिनिट ऐका आमचं. तुम्ही जर मागणी केला असेल तसं आपण पत्र दाखवा ना. तुम्ही जी मागणी केलं पत्र आपण दाखवा. तुम्ही मागणीचं पत्र पाहिजे ना. आपण मागणी केला आम्ही कसं जागा सोडून मला काल पण सांगितलं मागणी उपमहापौरांनी करायला पत्र लागत नाही. अहो मग यांचं ते शरद पाटलाची मागणी केलं ते पत्र आहे का आमच्याकडे? 2 मिनिटं ऐका. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्णाकृती व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णाकृती व्हायला पाहिजे. बसवेश्वर महाराजांचा पुतळा पूर्णाकृती कुपवाडमध्ये व्हायला पाहिजे. ही जी मागणी आम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर यांच्या मागणीचं पत्र दाखवतो. मला कधी आले ती एक. दुसरी गोष्ट, त्या जागेवर आम्ही व्हिजिट करून आलेलो आहे. कुठल्या जिथं आता तुम्ही बसवा म्हणताय त्या जागेवर सुद्धा व्हिजिट केल्या. बसवेश्वर महाराजांचं कुठं करायचं, शिवाजी महाराजांचं कुठं करायचं आणि आंबेडकर साहेबांचं कुठं करायचं, या सगळ्याची आमची व्हिजिट झालेला पण व्हिडिओ आहे आमच्याकडे. तुमचं मत काय? आंबेडकर साहेबांचा पुतळा चांगला आणि मोठ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. जसा सांगलीत आहे, जसा मिरजेत आहे, तसं कुपवाडला करायचं आहे का नाही? म्हणजे काय असं एक दिवस तुम्ही आला, आंदोलन केला, ऐका हो जरा. तुम्ही आमचं ऐकणार असलं तर ऐका. आम्हाला करायचं आहे का? तर 100% आहे. आम्ही करतच नाही म्हणलो, इथं आलो नाही, असा काही विषय आहे का? त्याला जागा चांगली मध्यवर्ती ठिकाणी एकदम बघा, जेणेकरून तिथं सगळे त्यांचे उत्सव सण साजरे व्हायला पाहिजे. नगररचनेला आदेश आम्ही त्याच वेळी दिलेले आहे. आणि जागा एकदम बेस्ट पाहिजे. आता सांगलीची कशी स्टँडवर आहे, मिरजेची कशी मेन चौकात आहे, हे आपलं तुमचं जे जागेत पुतळा व्यवस्थित होणार नाही. ती तिरकोणी जागा आहे एकदम. पुतळा बसला, ध्वज बसला म्हणजे काय ते होत नसते. तुम्ही चांगली जागा बघा. तुम्हाला 15 दिवसात त्याचा ठराव करून द्यायची जबाबदारी. 1 एकर जागा आहे. ऐका, 1 एकर द्या, 10 एकर द्या. ऐका, मग तिथला आतलं सुशोभीकरण असेल, बाबासाहेबांच्या नावाने एखादं वाचनालय तिथं उभा करू. बाबासाहेबांचा पुतळा उभा केला म्हणजे म्हणजे प्रेम होत नाही. तिथं आपल्याला ते बाबासाहेबांच्या विचाराची माणसं घडवण्यासाठी काय करायला पाहिजे, हे काय करायचं सांगा. तिथं वाचनालय करू आपण, बाबासाहेब स्मारक चांगलं करू. तुम्ही सांगा 1 एकर जागा कुठं आहे काका, सगळ्यांना नेऊन दाखवा. ती झाली तर एका ह्या आजच्या मीटिंगमध्ये तुम्हाला ठरवतो. ते आपल्या हातातला विषय आहे. ऐका हो जरा, 1 मिनिट ऐका की, ह्यो विषय आपल्या हातातला आहे. सर्वे नंबर आहे का त्याचा काय जागेचा? ह्याच्यासाठी कुठं राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे वेळ जाणार आहे असं नाही. आपल्या हातातला विषय आहे. मी उपमहापौर, तुम्ही सगळेजण मिळून केला की 15 दिवसात त्याचं काम आम्ही मार्गी लावू शकतो. पण हीच जागा पाहिजे असं हट्ट करू नका. ऐका, 2 मिनिट ऐका. माझा आहे, तुमचं ऐकलं का नाही सगळं? तर तुम्ही जागा चांगली, ती 1 एकर कुठली आहे ती पण आम्ही व्हिजिटला येतो वाटलं तर स्पॉटला. ती जागा तुम्हाला सगळ्यांना पसंत असेल, कुपवाडकर नागरिकांना सगळ्या पसंत असेल. आम्हाला काय अडचण नाही तिथं करायला. काय आमच्या खिशातले पैसे घालायचे, शासनाकडनं मंजूर करून तुम्हाला द्यायचे ना. आणि चांगलं करूया ना एकदम. मध्ये येणार की मध्ये जागा पसंत घालायला पाहिजे काय करा. त्याच्यानंतर तुम्ही कुपवाड शहरामध्ये नगररचना विभागाचे अधिकारी, तुम्ही म्हणा, आयुक्त म्हणा, सगळीजण एकदा व्हिजिट द्या. म्हणजे कुठे जागा आहे, काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. ठराव काय करायचं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची मागणी करून 2 त्या महिने ठिकाणी झालं बसू शकता. नगररत्न हुडकायला अहो पण त्याला ठरावात ते जागेचा सर्वे नंबर घालायला पाहिजे. जतमध्ये अहो तुम्ही अर्धवट माहिती सांगू नका, 2 मिनिटं ऐका. तुम्हाला ठराव आज करून देतो. जागेच घालायला नको. नाही, जागेचा उल्लेख त्याच्या अनुषंगाने करतात आणि 774 हो, संजयजी. जे झालेला विषय जे नाही, संपलेला मागणी त्यात होत केलेली नाही. आहे तसं नाही म्हणत आम्ही काय म्हणतोय ऐका आम्ही बघा. मागणी केलेली आम्हाला आहे. करायचं त्याच्या आहे. अनुषंगाने तुम्हाला आडवं लावायचं असेल तर लावत बसा. विषय आम्ही पुतळा आडवा करतो. विषय नाही. आमच्या विजिट साईडला करणं नका. आम्ही काय म्हणतोय तुम्हाला विजिट करा म्हणजे आपल्या सांगितलं 15 दिवसात तुम्हाला तेच सांगाले हो. उद्या विजिट करा खरं आजचा ठराव करून देतो. आजच्या विषय घेतला पाहिजे विषय विषय घ्यायला काय अडचण आहे तुम्हाला? आजच्या मीटिंग मध्ये विषय तर घ्या ना. चर्चा करू आम्ही विषय रजिस्टरला नोंद करा की विषय आहे. अहो विषय घ्यायला काय नाही, जागेचा त्यावर उल्लेख करायला नको काय आमची काय विनंती आहे? विषय तर उपस्थित करा ना. अजून काय विषय घ्या की. फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि त्यांना साजे स्मारक कोकण शहरामध्ये होण्यासाठी घेतो. कुठली जागा ठरेल ती मग ती नंतर बघू. मीटिंगला आपण सगळे बोलूया आणि मग जागा निश्चित करून टाकू. काय अडचण नाही. तेच सांगालो तुम्हाला.